नमस्कार मित्रांनो. काल आपण ह्या स्लरीचा हा मोठा व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपण त्याला सांगितलं होतं की ह्या स्लरीला किमान दिवसातून 3 वेळा जे आहे आपल्याला हलवायचं आहे. त्यासोबतच मित्रांनो पाणी जे आहे हे कमी भरायचं आहे. स्टार्टिंगला पहिले 2-3 दिवस हे पाणी कमी भरायचं आहे, कारण ही जी सरकी आणि शेंगदाणा आहे हे फुगल्याच्या नंतर जे आहे हे वर येतात आणि पाणी जर फुल केलं तर हे खाली पडू शकतात किंवा मग ते आपल्याला हलवण्यासाठी त्रासदायक ठरतात. आणि दिवसातून 3 वेळा का हलवायचं, तर तुम्ही आता बघू शकता याच्यावर ही किती जबरदस्त जी आहे ही लेअर तयार झाली आहे. जी काही सरकी आणि शेंगदाणा आहे हे पूर्णपणे फुगून जे आहे वरती आलेलं आहे. आणि आता याला जर आपण वेळेत जर हलवलं नाही तर मित्रांनो याच्या खाली जे आहे हा ऑक्सिजन जे आहे हा जाणार नाही, आणि ऑक्सिजन जर गेला नाही तर नक्कीच याच्यामध्ये जे काही जीवाणू ग्रो व्हायचे आहेत किंवा जी प्रक्रिया होऊन जी काही स्लरी तयार व्हायची आहे ती तयार होणार नाही मित्रांनो. कारण जीवाणूंना प्रक्रिया करण्यासाठी जिवंत राहावे लागेल आणि त्यांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन हा जाणे खूप गरजेचं आहे. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ही लेअर तयार झालेली आहे, हे बघू शकता. तर याला आपल्याला यामुळे दिवसातून 3 वेळा जे आहे हे हलवायचं आहे आणि याला पाण्यामध्ये जे आहे हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. बघू शकता आता पाणी कसं निघत आहे बाहेर. तर स्लरी बनवत असताना मित्रांनो ही काळजी नक्कीच घ्यायची आहे की दिवसातून 3 वेळा याला हलवायचं आहे. न विसरता ही प्रोसेस जी आहे ही दिवसातून 3 वेळा आपल्याला करायचीच आहे, म्हणजे करायचीच आहे.